आज आपण अगदी नवीन आणि चविष्ट फराळाचं करणार आहोत. सगळेच जण आवडीने खातील. तुम्ही जर एकदा करून बघितला ना, तर तुम्ही म्हणाल नेहमी फराळाचं एकादशीला जर फराळाचं करायचं म्हटलं किंवा नवरात्रात करायचं म्हटलं, तर याच पद्धतीने तुम्ही वरईचा भात कराल. गॅरंटीने सांगते मी तुम्हाला. इतका चविष्ट होतो की अप्रतिम लागतोय. दही भात म्हटला तरी चालेल, पण खरंच खूप छान लागेल हा. तर अगदी सोपा आणि झटपट होणार आहे आणि कमी साहित्यात होणार आहे. खूप काही साहित्यही लागत नाही आणि वेळ तर विचारूच नका. खूप कमी वेळात होणारं फराळाचं आहे आणि पोटभरीचं परत. चविष्टसुद्धा आणि पोटभरीचंसुद्धा. तर ते कसं करायचं आपण बघणार आहोत इथे. तर त्यासाठी मी काय केलं आहे, वरईचा जो तांदूळ असतो, वरईचा भात म्हटलं किंवा वरई म्हटलं तरीही चालेल किंवा भात तांदूळ म्हटलं तरीही चालेल. तर वरई जी आहे ती घेतली आहे मी 1 वाटी. त्या मापाने आपल्याला पाणीसुद्धा घालायचं आहे त्यामध्ये. तर आपल्याला अगदी मोकळा सुटसुटीत नको आहे. थोडासा चिकन म्हणजे थोडासा मऊ असा आपल्याला भात करून घ्यायचा आहे तो. तर त्यासाठी मी काय केलं आहे, 1 वाटी वरईला 2 वाट्या पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये. तुमच्याकडे कुकर असेल किंवा पातेल्यात जर असेल तर 2.5 वाट्या घाला. तर कुकरमध्ये मी काय केलं आहे, 2 वाट्या पाणी घातलं आहे आणि त्यात सेंधे मीठ घातलेलं आहे. चवीनुसार आपल्याला भाताच्या आकाराने त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि तोपर्यंत उकळी पाण्याला येईपर्यंत आपण काय करणार आहोत, हे वरईचा तांदूळ जो आहे म्हणजे वरई जी आहे ती आपल्याला स्वच्छ पाण्याने 7 ते 8 पाण्याने धुवून घ्यायची आहे. जितकं स्वच्छ पाणी म्हणजे निघत नाही तोपर्यंत त्याला धुवून घ्यायचं आहे. तर इथे कुकरमध्ये जे आपण पाणी ठेवलं होतं त्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपलं पूर्ण पाणी वरईमधलं काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ती वरई जी आहे ती पाण्यामध्ये टाकायची आहे. टाकताना फक्त पाणी शिल्लक जाऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे आपण धुतलेलं पाणी जे असतं ते थोडंसं पण नको आहे आपल्याला. म्हणजे आपला भात अगदी चिकन आणि मऊसूत होईल. नाहीतर जास्त पाणी जर झालं तर अगदी चिकन होईल. तर असं काही नाही की खूप चिकन झाला तर काही रेसिपी जमणार नाही, असं काही नाही. पण जरा ॲक्युरेट मापाने जर केलं तर अगदी परफेक्ट तुमची रेसिपी होईल. तर इथे मी झाकण लावून घेतलं आहे. तोपर्यंत काय करायचं, कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर त्याच्यात 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती. तोपर्यंत मी 1 बटाटा घेतला आहे. तुम्हाला जास्त बटाटे हवे असतील तर 2 बटाटे घ्या. तिथे बटाटे जास्त असले तरी छान लागतील, असं काही नाही. मी इथे 1 बटाटा घेतला आहे आणि आपल्याला त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. म्हणजे जितके व्यवस्थित काप केल्या जातील ना तितकं छान तुम्हाला फोडणी घालता येईल. आणि नंतर हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहेत. तर हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत. म्हणजे जितकं स्पायसी असेल ना तितकं छान लागेल दह्यामध्ये. कारण आपण दह्याची फोडणी घालणार आहोत ना, त्याला दही भात करणार आहोत. तो खूप छान लागतो असा फोडणी घालून. त्यामुळे हिरवी मिरच्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार घालायचे आहेत. तर इथे चांगले मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1 बटाटा घेतला आहे कापून आणि हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्यात. तर हे झाली आपली तयारी. तर आता काय करायचं, एकदा आपल्याला बघायचं आहे आपला भात कसा झाला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी पांढरा शुभ्र आणि कापसासारखा आणि स्मूथ आपल्याला जसा पाहिजे ना तशाच पद्धतीचा झालेला आहे. तर आता फक्त याला काय करायचं आहे, आपल्याला याला काढून घ्यायचं आहे म्हणजे भांड्यामध्ये दुसऱ्या, म्हणजे थंड होण्यासाठी. जितका थंड होईल तितका छान आपल्यासाठी. तर एक भांडं घेतलं, मोठं फोडणी घालण्यासारखं भांडं घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला जर वाटलं अगोदर थंड करून घ्यायचं आहे, गडबड असेल तर ताटामध्ये थंड करून घ्या आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घ्या. म्हणजे एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये कशात तुम्हाला काढता येईल त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर येथे मी चांगला थंड करून घेते भात. एकसारखा वर खाली करून घ्यायचा आहे चांगला 5-1 मिनटं आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. तर येथे थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता अगदी थंड झालेला आहे भात आणि थंड झाल्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं आहे, भातामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. गोड दही जे असतं ना ते दही घालायचे चांगलं 1 वाटी. जर तुम्ही म्हणाल आपण वरईचा तांदूळ जो घातला त्या वाटीने जर म्हणाल तर त्या वाटीने सुद्धा तुम्ही घातलं तरी चालेल. तर 1 वाटी घालायचं आहे. तर थोडंसं घट्ट असल्यामुळे मी थोडंसं पाणीसुद्धा घातलं आहे त्यामध्ये. थोडंसं पाणी घातल्यानंतर आणि तुम्हाला जर वाटत असेल की अजून दही हवं आहे तर दही तुम्ही यामध्ये अजूनसुद्धा ॲड करू शकता. तुम्हाला जसं दही आवडत असेल तशानुसार तुम्ही यामध्ये दही घालू शकता. तर मी 1 वाटी यामध्ये दही घातलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं हाताच्या साह्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता किंवा चमच्याच्या साह्याने. तर एकसारखा आपला भातसुद्धा त्यामध्ये चिकट जो भात आहे म्हणजे चांगला चिकन झालेला भात जो आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे दह्यासोबत. तर आता काय करायचं, एका पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे शेंगदाण्याचं. तुमच्याकडे तेल नसेल तर तुम्ही तूप घातलं तरी चालेल. तुपाने तर अजून छान फ्लेवर येईल, पण माझं तूप संपलेलं आहे तर मी तेलाची फोडणी घालते इथे. त्यामध्ये घालायचे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे. तर शेंगदाणे अगोदर काय करायचे, तळतळेपर्यंत थोडेसे चांगले 30% किंवा 40% शेंगदाणे भाजले गेले पाहिजेत. या स्टेजवरती आपल्याला शेंगदाणे त्यामध्ये भाजून घ्यायचे. नंतर काय करायचं, शेंगदाणे आपले थोडेसे 40% भाजले की त्यामध्ये घालायचे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या की लगेचच बटाटे, आपण जे काप करून घेतले बटाट्याचे ते घालायचे आणि बटाटे, शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगली ब्राऊन होईपर्यंत आणि हलके होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडंसं 2 मिनटं झाले की लगेच त्यात घालायची मिरी घातली मी. काळी मिरी जी आहे ना
मिरे म्हणतात त्याला. तर ते घातलेत मी 4 ते 5 आणि चवीनुसार मीठ घातलं आहे त्यामध्ये. कारण आपण भातामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आणि याच्यासाठी आपल्याला जे लागेल तेवढ्या आकाराने आपल्याला यात मीठ घालायचं आहे. तर ते झालं मीठ घालून आणि तुम्ही ते बघू शकता हलके हलके झालेत बटाट्याचे कापसुद्धा, म्हणजे तळून झालेत, चांगले ब्राऊन झालेत. त्या स्टेजवरती घालायच्या लाल सुक्या मिरच्या. तुम्ही म्हणाल हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, आपण लाल सुक्या मिरच्या का घालायच्या? या तळलेल्या मिरच्याचा जो फ्लेवर तेलामध्ये उतरतो ना फोडणीमध्ये, तो भाताला, दही भाताला जो लागतो ना, तो अप्रतिम लागतो. मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही ट्राय करून बघा. आणि जितक्या छान त्या लाल मिरच्यासुद्धा तळल्या जातील त्यासुद्धा आपल्याला कुस्करून त्यामध्ये खाता येईल, छान लागतील. तर ही झाली फोडणीची तयारी आणि आपला दही भात आपण मिक्स करून घेतला होता, त्यामध्ये घालायची फोडणी. तर बघूनच तुम्ही म्हणाल खरंच खूप छान लागतं आहे. आणि या एकादशीला नक्कीच ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कळवा. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे, तुम्हाला जर हवं असेल थोडंसं पातळ तर थोडंसं दहीसुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता अजून, असं काही नाही आहे. जितकं दही असेल तितका छान भात तुमचा लागेल. तर तुम्हाला पातळ थोडंसं हवे असेल तर तुम्ही दही त्यामध्ये जास्त घालू शकता. तर ते एकसारखं मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर जी फोडणी आपली भाताला बसलेली आहे ना, ती अप्रतिम. नुसता भातसुद्धा तुम्ही चिप्स वगैरे तळा किंवा कुरडई तळा, कुठलेही वेफर्स घ्या सोबत आणि खायला खरंच नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा खाऊ शकतो, तर तुम्ही शेंगदाण्याची आमटी जर करत असाल तर त्यासोबतसुद्धा तुम्ही याला एन्जॉय करू शकता. तर अगदी मस्त आणि सोप्या पद्धतीने केलेला आपण हा भात आहे. खरंच खूप छान लागेल. यावेळेस तुम्ही या फराळाचं ज्यावेळेस करताना तर या पद्धतीने थोडासा भात करून बघा, म्हणजे तुम्हालाही चव कळेल की कसा झाला आहे तो. तर मी काय केलं, शेंगदाण्याची आमटी केलेली होती सोबत, तर मस्त गरमागरम शेंगदाण्याची आमटी टाकलेली आहे आणि मस्त आपल्याला भात खायचा आहे. अगदी छान लागेल. चमच्याने खाल्ल्यापेक्षा काय करायचं, मस्त हाताने चुरून मुरून घ्यायचा आणि खायला घ्यायचा. अप्रतिम लागेल तुम्हाला. तर ही फराळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.